पार्टीचे प्रदेश प्रवक्ता। देश की रक्षा कौन करेगा इफ नॉट अस देन हू? आपण नाही तर कोण करणार? हे ब्रीद घेऊन गेली अनेक वर्ष जे समाजासाठी झटताय, शिक्षण व्यवस्थेला ज्यांनी वाहून घेतलेलं आहे, शिक्षणासाठी अनेक कार्य केले, त्यासाठी त्यांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार मिळालेले आहे आणि त्या व्यक्तीची म्हणजे सोनम वांगचुक यांची जी अवस्था आज पाहिली तर देशाच्या प्रत्येक नागरिकाने विचार करण्यासारखी गोष्ट आहे। हा विषय फक्त एका व्यक्तीचा नाही तर अख्ख्या समाज व्यवस्थेचा, अख्ख्या देशाचं भवितव्य खरं तर तुला त्यांच्या मागण्या काय आहेत तर जे काही शिक्षण व्यवस्थेमध्ये जे गैरव्यवहार चाललेले आहे, शिक्षणाच्या व्यवस्थेच्या विरोधात त्यांनी आंदोलन केलेलं आहे। आज नीट पेपर फुटी असेल, टीईटी पेपर फुटी असेल, या पेपर फुटीमुळे अनेक नागरिक त्रस्त झालेले आहेत, अनेकांच्या मनावर परिणाम झालेले आहेत। 14हून अधिक विद्यार्थ्यांनी आत्महत्या सुद्धा केलेली आहे आणि असं असताना सुद्धा केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अजूनही राजीनामा दिलेला नाही। तर त्यांनी ही नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी त्यांची मागणी आहे। ह्यात गैर काहीच नाहीये आणि असतील त्यांच्या मुलांच्या भवितव्यासाठी त्यांनी सुद्धा रस्त्यावर उतरण्याची गोष्ट आहे। कारण हा प्रश्न मी आधी म्हटलं तसं व्यक्तीचा नाही तर देशाच्या भवितव्याचा आहे। धर्मेंद्र प्रधान यांनी तर स्वतःहून राजीनामा द्यावा आणि नरेंद्र मोदी यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून या देशाच्या रक्षणासाठी, देशाच्या भवितव्यासाठी, विद्यार्थी हे देशाचं भविष्य असतं हे जाणून त्यांनी त्या आंदोलन करताना लवकरात लवकर भेटावं, त्यांची जी काही मागण्या असतील त्या मान्य कराव्या आणि या देशाच्या भवितव्यासाठी ठोस पावले उचलून एकदा धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा। एवढं बोलताना थांबते। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय। जय जिजाऊ, जय शिवराय। जय जिजाऊ, जय शिवराय।